ज्या लोकांनी माझ्यावरती अटॅक केलं होतं त्यावेळी मी फक्त 2-3 लोकांबद्दल विचार करायचा. एक तर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे ते असं म्हणजे इंटरव्ह्यूसाठी ना तुम्ही खरं त्यांची जीवनशैली बघा तुम्ही. म्हणजे हिंदवी स्वराज कसं घडलं, त्यांच्यासमोर कोण होता? औरंगजेब, मुघल, बाजी आणि त्यानंतर हे निजामशाही, आदिलशाही, बिजापूर, इंग्लिश, पोर्चुगीज, म्हणजे एकटा लढलं ना ते आणि हिंदवी स्वराज केलं त्यांनी. तर मी तर त्यांचा एक छोटासा मावळा आहे मी. केमिकल ड्रग्ज आर डुईंग हॅवॉक, त्या क्रिएटिंग हॅवॉक. आणि त्यांची पेमेंट्स वगैरे जर बघितलं तर बिटकॉइन्स, क्रिप्टो करन्सीज ह्यासारखे होतो म्हणजे. अँड ऑर्डर्स वगैरे पण डार्क वेब वगैरे ह्यासारखे म्हणजे क्राईम हॅज इव्हॉल्ड सो मच. सो दी लॉ एन्फोर्समेंट अँड पोलीस डेफिनेटली दे हॅव टू गो वन स्टेप अहेड. आणि स्टार्ट कसं होतं तुम्हाला सांगतो मी. मला आठवण आहे की एअरपोर्टला जेव्हा मी कार्यरत होतो, वी हॅड अरेस्टेड 2-3 इंजिनियर्स, वी हॅड अरेस्टेड टीचर्स ऑल्सो, स्कूल टीचर्स ऑल्सो, बायोलॉजिकल. सर यातून बाहेर पडायच्यासाठी एखाद्याला समजा ठरवून काही गोष्टी बाहेर पडायच्या असतील किंवा त्यांच्या कुटुंबाला ह्याला बाहेर काढायचं, आपल्याकडे हेल्पलाईन्स वगैरे खूप आहेत. सो नाव देर इज अ हेल्पलाईन फॉर पोलीस ऑल्सो, वी ऑल नो 112 इज देअर. देन देर इज अ हेल्पलाईन फॉर सेंट्रल MHAनी, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी त्यांनी पण एक हेल्पलाईन काढलेली, त्याला म्हणतात मानस. ओके. सो दॅट इज 1933 बेसिकली. म्हणजे काय करणार, म्हणजे कोणातरी एक अधिकारी काम करतोय, कुठला तरी एक वर्ग काम करतोय, त्याच्या विरोधात कंप्लेंट करायची, त्यांना हरेस करायचं, फॅमिलीला धमक्या वगैरे द्यायची. त्यानंतर दे ट्राय टू चेंज युअर ट्रान्सफर ऑफ प्लेस आणि बाकीचे जर कंप्लेंट वगैरे करून. सो दे हॅव ट्रिमेंडस होल्ड ऑन द सोसायटी ऑल्सो बिकॉज ऑफ द मॉनिटरी पॉवर. तर कोणाकडे कन्झम्पशन क्वांटिटी किंवा स्मॉल क्वांटिटी सापडलं, 1 year ऑफ इम्प्रिझनमेंट, 10,000 ऑफ फाईन. ओके. जर कोणी डबल क्राईम केलं म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये, सो देर इज अ डेथ पेनल्टी फॉर दॅट. म्हणजे की इन्फॉर्मेशन अशी आली होती की काहीतरी अँटिक ज्वेलरी वगैरे येणार कुठून. ओके. तर आम्ही प्रॉपरली त्या पॅसेंजरला इंटरसेप्ट केलं. मग त्यांनी म्हणजे आम्ही थांबवलं त्याला. देन फायनली त्यांनी ॲडमिट केलं, सर माझ्या पोटात आहे ते ज्वेलरी आयटम आहे आणि मी ती गिळलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही हे विचारू नका ते तुम्ही कसं काढलं. आता जर तुम्ही खाकी घातलेली आहे, संविधानाची तुम्ही शपथ घेतलेली आहे, मग देर इज नो टर्निंग बॅक. म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे, मला पण माहीत आहे की मी जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस, UPSC, IAS एक्झाम्स वगैरे देतो आहे, तर काही ना काही आपल्याला राष्ट्रासाठी करायचं आहे. यू आर मोटिवेटेड ड्युरिंग दॅट पॉईंट ऑफ टाइम अँड स्टील टुडे इट इज देअर. तुमच्या आयुष्यामध्ये आदर्श कोण आहेत, हिरो कोण आहेत तुमचे? तर हिरो जेव्हा विचारतो मी तर ते बॉलिवूडचे हिरो त्यांचं नाव घेतात. आणि हास्यास्पद तर असं झालंय, कोणीतरी म्हणतो पुष्पा असं पण म्हणतात मला. म्हणजे आपण टीका करतो लोकांवरती, म्हणजे हा अमुक करप्ट आहे, हे डिपार्टमेंट करप्ट आहे, पोलीस करप्ट आहे, कस्टम करप्ट आहे. पण तुम्ही काय केलं राष्ट्रासाठी हे सांगा ना आधी आम्हाला. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आहे ड्रग्स. आणि अशा विषयावर बोलणारा आणि बोलणारी अशी व्यक्ती आहे जी तुमची, आमची आणि सर्वांची आहे, जी माझी आहे. ते म्हणजे समीर वानखडे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार रोहनजी. सर, तुमचं इसाब निधीच्या माझी माणसामध्ये मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर, पहिला प्रश्न, जो आजचा जो विषय आहे खूप संवेदनशील आहे आणि ड्रग्स या विषयावर तुमचं इतक्या वर्षाचं तुमची पूर्ण कारकीर्द त्याच्या आजूबाजूलाच फिरलेली आहे. तर पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रात सर्वात जास्त कुठल्या प्रकारचे ड्रग्स सध्या अस्तित्वात आहेत आणि ते कंझ्युम केले जात आहेत? रोहनजी, हे बघा, म्हणजे हे जे प्रश्न आहे ना तुमचा, त्यामध्ये 2 उत्तर देणार, 2 भागात उत्तर देणार. एक तर अशा प्रकारचे ड्रग असतात जे आपल्या भारतामध्ये इलिगली मॅन्युफॅक्चर होतो किंवा प्रोडक्शन होतो. ओके. दुसरं म्हटल्यावर दुसरे प्रकारचे असे ड्रग्ज आहेत जे भारतामध्ये इम्पोर्ट होतो, इलिगली रित्याने इम्पोर्ट होतो. बरोबर. सो नंबर 1, द काइंड ऑफ ड्रग्ज विच आर मॅन्युफॅक्चर्ड, प्रोड्यूस्ड, ग्रोन, सर्वात प्रथम आहे आपला गांजा. ओके. मोठ्या प्रमाणात आहे आंध्र प्रदेश, ओरिसा आणि त्यानंतर बाकीचे पार्ट्स ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर गुजरात, हे जर मध्य प्रदेश, राजस्थान, हे सर्व म्हणजे त्यानंतर आपला हिमाचल प्रदेश.
लॉट मेनी स्टेट्स आर हॅव्हिंग इलिगल प्लांटेशन्स. दुसऱ्या म्हटल्यावर चरसचा पण एक इश्यू आहे आपल्याकडे. बरोबर. चरस जर तुम्ही ऐकलं असेल, मलाना क्रीम वगैरे जे काही म्हणतात, हिमाचल पार्वती व्हॅली वगैरे, ते एक इश्यू आहे आपल्याकडे. तिसरं म्हटल्यावर लॉट मेनी ड्रग्ज आर देअर विच आर सिंथेटिक, जे केमिकल्स वगैरे असतात. हे Okay. नॅचरल वगैरे आहेत, केमिकल्स पण असतात. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मला स्पेसिफिक विचारलं तर सर्वात मोठा प्रॉब्लेम सिंथेटिक ड्रग्सचा आहे, त्याला म्हणतात मेफेड्रॉन. MD त्याला म्हणतात, MD. ओके. MD, कॅट, व्हाईट मिओ हे सर्व नाव आहे याचे. अँड दिस इज अ व्हेरी डेंजरस ड्रग्स. आणि त्यांना म्हणतात लो लेवल कोकेन ओके. आणि चीप मॅन्स कोकेन, पुअर मॅन्स कोकेन. सो दिस इज क्रिएटिंग लॉट ऑफ हॅवॉक इन मुंबई, पुणे, नागपूर यासारखे शहरामध्ये. हे झाले तुमचे ड्रग्ज विच आर मॅन्युफॅक्चर्ड हिअर ओके. और प्रोड्युसर. जे ड्रग्ज भारतात इम्पोर्ट होतात आणि ते म्हणजे विशेषतः कोकेन, सर्वात मोठा इश्यू आपल्याकडे. आणि साऊथ अमेरिकन कंट्रीज लाईक कोलंबिया, मेक्सिको, हे सर्व राष्ट्र तिथे इलिगलरित्याने, आणि तुम्ही सिरीज वगैरे बघितलं असेल, म्हणजे खूप सारे कार्टल आहेत त्यामध्ये. मेडलिन कार्टल, काली कार्टल, मेक्सिकोचे कार्टल्स आहेत, कोलंबियाचे कार्टल्स वगैरे आहेत. सो दे आर इलिगली सेंडिंग दॅट टू दी कंट्री. ओके. आणि हे म्हणजे खूप महाग ड्रग्ज असतात. म्हणजे 1 ग्राम माइट बी कॉस्टिंग एनिवेअर बिटवीन 8,000 to 10,000 रुपीज बेस्ड ऑन दी क्वालिटी. 1 ग्राम. बापरे. दुसरं म्हटल्यावर दुसरा ड्रग्ज आहे, त्याला म्हणतात हेरोईन. ओके. हे अफगाणिस्तान जे ओपियम असतात, सो इट इज बिंग प्रोसेस थ्रू ओपियम. आणि त्यानंतर अफगाणिस्तान इलिगली इट इज मॅन्युफॅक्चरिंग इन अ ह्यूज क्वांटिटी. ओके. आणि त्या भारतामध्ये ट्रान्झिट पॉईंट पण आहे आणि कन्झम्पशन पॉईंट पण आहे. ओके. सो इट इज कमिंग इन ह्यूज क्वांटिटीज. आणि त्यामध्ये नार्को टेररिझमचं पण एक अंश आहे, दिसतो आपल्याला. ओके. सो दॅट इज वे मोर डेंजरस. तिसऱ्या म्हटल्यावर आणखीन एक ड्रग्ज आहे, त्याला म्हणतात हायड्रोपोनिक वीड. ते गांजाचा एक प्रकार आहे, फक्त त्यामध्ये जे THC असतात, द कॅनेबिडॉल विच इज दी केमिकल इन गांजा, त्याचं प्रमाण खूप जास्त असतो. फॉरेन ड्रग्ज आहेत ते. आणि त्यामध्ये हायड्रो म्हणजे थ्रू वॉटर, म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये याला प्रोडक्शन वगैरे करतात याचं, आणि ते इलिगल रित्याने आपल्या भारतामध्ये पाठवतात. लॉट मेनी अदर ड्रग्ज आर ऑल्सो देअर लाईक LSD अँड ऑल दोज थिंग्स. बट हे सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे आज. ओके. पण सर, भारतामध्ये साधारण कुठल्या ठिकाणी जास्त ड्रग्स म्हणजे प्रोडक्शन होतं? आता हे पण जर तुम्ही बघितलं तर जे हां. मेट्रोपॉलिटन सिटीज वगैरे आहेत, जिथे कन्झम्पशन खूप जास्त आहे, हं. महाराष्ट्र म्हणा तुम्ही, दिल्ली वगैरे ते, आणि त्यानंतर तामिळनाडू. आता तामिळनाडूचं पण जर तुम्ही बघितलं, सो ड्रग्ज लाईक मेटॅम्फेटामाइन, अगेन त्याला मेथ म्हणतात. सो लॉट ऑफ प्रोडक्शन इलिगल फॅक्टरीज आर हॅपनिंग देअर. आणि त्यामध्ये एक्सपोर्ट करतात हे लोक इन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तिथे मॅचची खूप रेट्स वगैरे खूप हाय आहे. आणि त्यानंतर कन्झम्पशन पण खूप जास्त आहे मेटॅम्फेटामाइनचं. सो इलिगली मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मॅथ. आणि त्यानंतर एक प्रिकर्सर आहे, त्याला म्हणतात एफिड्रिन. प्रिकर्सर मीन्स थ्रू विच द मेन ड्रग इज मॅन्युफॅक्चर्ड. इट इज अ प्री प्रोडक्शन काइंड ऑफ अ थिंग. सो प्रिकर्सर जास्त एफिड्रिन त्याला म्हणतात. सो दॅट इज ऑल्सो बिंग मॅन्युफॅक्चर्ड इन तामिळनाडू ॲज वेल एज इन महाराष्ट्र ऑल्सो. ओके. आणि ते इलिगल रित्याने एक्सपोर्ट होतं. सर, साधारणपणे आपण बघितलं की महाग ड्रग्स कुठले असतात आणि स्वस्त ड्रग्स कुठले असतात? बरोबर आहे. व्हेरी व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. तर महागडे ड्रग्ज जे असतात, ड्रग्ज लाईक कोकेन तुम्हाला सांगितलं मी, बिकॉज दिस इज फॉरेन ड्रग्स. आणि त्यामध्ये इलिसिट इंटरनॅशनल मार्केट व्हॅल्यू त्यांची खूप जास्त असतात. ओके. त्यानंतर दुसरं म्हटल्यावर LSD आणखीन एक ड्रग्ज आहे, त्याला म्हणतात लिसर्जिक ॲसिड. ओके. ते स्टॅम्प सारखं असतो. आणि त्यानंतर दॅट इज अ व्हेरी डेंजरस ड्रग. ओके. इट इज अगेन अ केमिकल ड्रग. द नेदरलँड्स, ॲम्स्टरडॅम म्हणो किंवा बाकीचं पोलंड, कॅनडा ह्यासारखे म्हणजे राष्ट्रामध्ये इलिगली रित्याने खूप सारे लॅब्स वगैरे असतात. ओके. सो अगेन दॅट LSD वगैरे दॅट इज ऑल्सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह ड्रग्स. आणखीन एक ड्रग्ज आहेत, जसं तुम्हाला सांगितलं हायड्रोपॉनिक वीड. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह, कारण की ते फॉरेनचा ड्रग्स आहे. सो दीज आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड प्रिफर्ड बाय जे श्रीमंत लोक असतात, मोठे लोक असतात, आणि दीज पीपल आर कन्झ्युमिंग दिस काइंड ऑफ ड्रग्स. सर, एक थोडं टेक्निकल आहे, पण मला सांगा, ड्रग्स मध्ये सगळ्यात API जो वापरला जातो, बरोबर API असेल, तो कुठला जास्त प्रमाणात, कुठली गोष्ट जास्त असते त्याच्यामध्ये? आता गांजा तुम्हाला जसं सांगितलं कॅनेबेडॉल. हां. सो दॅट इज द मोस्ट ॲक्टिव्ह एजंट इन दॅट. ओके. बाकीचं पण जर तुम्ही हेरोईन वगैरे घेतलं तर त्यामध्ये ओपियम इज देअर. ओके. आणि एसेटिक अॅनायड्रेटची म्हणजे ओनली 2 थिंग्स आर रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर हेरोईन, एसेटिक अॅनायड्रेट अँड बेसिकली ओपियम इज द मेजर थिंग. आणि त्यानंतर जर तुम्ही चरस बघितलं, चरस इज नथिंग बट अ कोऑग्युलेटेड ज्यूस ऑफ गांजा, बेसिकली फ्रॉम गांजा इट इज बिंग मेड. सर हे सारखे म्हणजे दीज आर दी मेजर इन्ग्रेडियंट्स इन दीज काइंड ऑफ ड्रग्स. ओके. सर, साधारणपणे ड्रग्स घेणाऱ्यांची संख्या ही गरिबांमध्ये जास्त आहे की श्रीमंतांमध्ये? असं आपण रोहनजी सांगू शकत नाही, कारण का ड्रग इज अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम. ओके. जर तुम्ही बघितलं तर फक्त ड्रग्सची कारण स्वरूप बदलतो.
जर तुम्ही बघितलं हाय एंड सोसायटीमध्ये जास्त कन्झम्शन प्रमाण कुठलं आहे, कोकेनचं आहे, हायड्रोपोनिक वीटचं आहे. सो दीज आर दी ड्रग्ज विच आर कन्झ्युम बाय दी एलिट ऑफ दी सोसायटी, जे काय म्हणजे त्या कन्झम्शनमध्ये असतील. जर तुम्ही बघितलं तर मिडल क्लासमध्ये मॅफेड्रॉन एक आहे, तुमचं मेथ आहे, ह्यासारखे ड्रग्सचं कन्झम्शन होतं. जर तुम्ही खालच्या पातळीवर गेलं किंवा स्लम एरियाजमध्ये ऑर पीपल हू आर नॉट दॅट फॉर्च्युनेट, जर तुम्ही त्यांना बघितलं ना तर त्यांची जे कन्झम्शन आहे दॅट इज कोडीन, कफ बेस कोडीन बेस कफ सिरप्स, ओके. त्यानंतर बटन्स, टॅबलेट्स त्याला म्हणतात, म्हणजे ड्युअल एंड मेडिसिन्स लाईक ट्रेमेडॉल, त्यानंतर एटिझोलाम, टपेंटेडॉल, त्यानंतर एटिझोलाम वगैरे हे सर्व ड्रग्ज आहेत विच आर बेसिकली फॉर ड्युअल यूज. दीज आर यूज फॉर मेडिसिन्स ऑल्सो ॲज सप्रेसंट्स ॲज वेल ॲज दे कॅन बी यूज ॲज ड्रग्ज ऑल्सो, आणि ते खूप म्हणजे चीप वगैरे असतात. सो ड्रग्ज आर व्हेरी डिफरंट, आणि बाकीचं म्हणजे इट इज ऑल अक्रॉस द स्पेक्ट्रम ऑफ द सोसायटी. पण ह्याच्यामध्ये स्त्री पुरुष किंवा तरुण आणि अशामध्ये काही डिफरन्शिएट हां, येतो? त्यामध्ये आहे, म्हणजे तसं जर तुम्ही टक्केवारी बघितलं ना, सो मोर कन्झम्पशन इज बिटवीन दी ऑफ ड्रग्ज इज बिटवीन द एज ऑफ 18 to 35, विच इज Okay. यंगस्टर्स विच आर द यूथ. बाकीचं म्हणजे अबाव 35 एज ऑर सिनियर सिटीजन्स वगैरे त्यामध्ये प्रमाण कमी आहे. त्यामध्ये प्रमाण बाकीचे जे व्यसन वगैरे असतात, दारू वगैरे, ते जास्त आहे. Okay. बट इफ यू टॉक अबाउट ड्रग्ज स्पेसिफिकली 18 to 35 इज द मॅक्झिमम रेंज फॉर कन्झम्पशन. ओके. सर, तुम्ही जेव्हा साधारणपणे तुम्हाला इथे ड्रग्स आहे किंवा तिथे ड्रग्स एखादी छापे जे पडतात, तर ह्याची माहिती जी असते, आता तुमच्याकडे ऑब्व्हियसली एक यंत्रणा असेल, तर ती कशी काम करते सर? म्हणजे साधारण एक मोठी तरी सांगा. त्यामध्ये असं आहे की यू हॅव युअर ओन ड्युरिंग सो मेनी इयर्स ऑफ युअर वर्क, सो मेनी इयर्स ऑफ युअर एक्सपिरियन्स, ड्युरिंग दॅट पॉईंट ऑफ टाइम तुमचे स्वतःचे नेटवर्क वगैरे असतात, इन्फॉर्मर्स वगैरे असतात. या प्रकारचे पण इन्फॉर्मर्स असतात, त्यांना फक्त देशसेवा करायची आहे. ते म्हणजे लाईक अ विजिलंट सिटीजन्स दे आर. जर त्यांना ही खात्री आहे की आमची सिक्युरिटी वगैरे सुरक्षित राहणार, आमची आयडेंटिटी वगैरे लीक नाही होणार, आणि हा अधिकारी 100% परफॉर्म करणार, तर तुमच्याकडे येणार विदाऊट एनिथिंग लाईक दॅट. दुसरं म्हटल्यावर खूप सारे म्हणजे प्रोसिजर्स वगैरे पण असतात, हाऊ टू कलेक्ट इन्फॉर्मेशन, दॅट इज व्हेरी डिस्क्रीट बेसिकली, विच आय कॅनॉट डिस्कस इन पब्लिक. बट मेजर ऑफ द थिंग्स व्हॉट आय हॅव फेस्ड आर कन्सर्न सिटीजन्स. त्यानंतर बाकीचे पण देर आर गँग्स ऑल्सो विच गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट ऑपोजिट गँग्स. ह्या प्रकारचे खूप प्रकारचे इन्फॉर्मर्स तुमच्याकडे असतात. बट दी ओनली बॉटम लाईन इज, तुमच्याकडे तेव्हाच ते येणार जेव्हा त्यांना खात्री असेल की तुम्ही 100% ॲक्शन घेणार, तुम्ही त्यांची आयडेंटिटी कॉम्प्रोमाइज नाही करणार, तुम्ही त्यांची इन्फॉर्मेशन पण कॉम्प्रोमाइज नाही करणार, तेव्हा तुमच्याकडे 100 इन्फॉर्मेशन येणार. सर, साधारणपणे ह्या ड्रग्सच्या सेवनाची सवय मुलांना किंवा कोणालाही कशी लागते आणि ही सुरुवात कशी असते, आणि ओव्हरऑल हे जरा सांगाल तर बरं होईल की कशा पद्धतीने वर्क होत आहे. आता जर तुम्ही बघितलं मागच्या काळात ड्युरिंग 80s and 90s खूप म्हणजे भारतामध्ये फक्त चरस आणि गांजा या प्रकारचे ड्रग्ज होते. आणि आता जर तुम्ही बघितलं म्हणजे ही परिस्थिती झालेली आहे, म्हणजे आम्हालाच माहीत नाही की कुठल्या प्रकारचे ड्रग्ज आहेत. बेसिकली वी हॅव टू रीड, वी हॅव टू रिसर्च, आणि त्या केस केल्यानंतर तुम्हाला समजतं. आणि त्यानंतर असे ड्रग्ज जसं की म्हणजे ब्राउनी वीड्स, म्हणजे रेनबो ब्राउनीज वगैरे, कोणी ऐकलं पण नसेल कदाचित. म्हणजे दीज आर ब्राउनीज विच आर हॅव्हिंग चरस आणि गांजा त्यामध्ये. त्यानंतर देर इज अ बॉंग समथिंग कॉल्ड ॲज, त्यामध्ये ते म्हणजे गांजा वगैरे त्याचं सेवन वगैरे करतात. सो नाव डेज दीज स्वरूप कम्प्लिटली बदललेलं आहे आता. आणि आता या क्षणी जर तुम्ही बघितलं तर केमिकल ड्रग्ज आर डुईंग हॅवॉक, ते आर क्रिएटिंग हॅवॉक. आणि त्यांची पेमेंट्स वगैरे जर बघितलं तर बिटकॉइन्स, क्रिप्टो करन्सीज ह्यासारखे होतो. म्हणजे अँड ऑर्डर्स वगैरे पण डार्क वेब वगैरे ह्यासारखे, म्हणजे क्राईम हॅज इव्हॉल्व्ड सो मच. सो दी लॉ एन्फोर्समेंट अँड पोलीस डेफिनेटली दे हॅव टू गो वन स्टेप अहेड. आणि स्टार्ट कसं होतं तुम्हाला सांगतो मी. सर्वात प्रथम जर तुम्ही बघितलं आजच्या काळात शाळेमध्ये ई सिगरेट्स वेप्स आर व्हेरी कॉमन. ई सिगरेट्स हे प्रतिबंधित आहे कायद्यानुसार, पण प्रोहिबिटेड आहे कम्प्लिटली. इट इज इलिगल टू इम्पोर्ट ऑल्सो. प्रत्येक पानपट्टीमध्ये जर तुम्ही बघितलं, सो दे आर सेलिंग ई सिगरेट्स अँड वेप्स. ई सिगरेट म्हणजे काय जरा प्रेक्षकांसाठी? ई सिगरेट्स आर इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स त्याला म्हणतात, आणि विच इज बरोबर आहे, अँड विच इज प्रोहिबिटेड. ओके. It is having same kind of composition and physical harm effects like normal cigarettes, but the only difference is here cigarette is controlled, but e-cigarette is prohibited. You cannot import it also, you cannot manufacture it also. Okay. आणि ते जर तुम्ही बघितलं तर शाळेमध्ये दिस इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम इन टुडेज टाइम. तर मुलं ई सिगरेट्स कन्झ्युम करतात,
त्याचं सेवन करतात. ते झाल्यानंतर नाव म्हणजे जर यंगस्टर कोणीतरी असेल, शाळेमध्ये कोणीतरी असेल किंवा कॉलेजेसमध्ये असेल, सो दे हॅव अ हॅबिट ऑफ ॲडव्हेंचरिझम ऑल्सो. सो ई सिगरेट झाल्यानंतर आता काय करायचं आम्हाला कूल व्हायचं आहे. कूल हे परिभाषा आहे जेनझीची, कूल शब्द आहे ते. तर कूलनेसाठी आम्हाला आता हुक्का पण कन्झ्युम करायचा आहे. फ्लेवरलेस, टबॅकोलेस हुक्का किंवा बाकीचं म्हणजे हुक्का पार्लर्स वगैरे ते खूप मशरूमिंग आहे आपल्या शहरामध्ये. राईट. सो दॅट इज अनदर लेवल ऑफ एडिक्शन. ते झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? मग सिगरेट किंवा बाकीचं झालं तर ड्रग्स. सो लेटेस्ट काइंड ऑफ हॅव एन एक्सपिरियन्स ऑफ दॅट. स्टेप वाढत जाते. स्टेप वाढत जाते आणि त्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड एज पीर प्रेशर ऑल्सो. जर कॉलेजमध्ये तुम्ही बघितलं सो देर इज, आणि त्याला हर्ड मेंटॅलिटी पण म्हणतात. सो एक ग्रुप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे शिरायचं आहे किंवा त्या ग्रुपचं तुम्हाला एक्सेप्टन्स पाहिजे. सो यू स्टार्ट बिहेविंग लाईक दॅट ग्रुप. आणि त्या ग्रुपमध्ये जर कोणीतरी ड्रग कन्झ्युम करत असेल तर त्यांना असं वाटतं की अरे तू तर करत नाही, युअर अनकूल, युअर आंटी अंकल सारखं, म्हणजे ते टोमणे मारणं वगैरे ते सारखं चालतात कॉलेजेसमध्ये. सो इन ऑर्डर टू बी एक्सेप्टेड बाय द ग्रुप दॅट इंडिव्हिज्युअल बिहेव्स लाईक दॅट ग्रुप. आणि त्यानंतर त्याला पण ते सवय लागते ड्रग्सची. सो दीज आर व्हेरियस फेजेस बेसिकली अँड दीज आर हॅपनिंग इन द स्कूल्स अँड कॉलेजेस विच इज व्हेरी थ्रेटनिंग बेसिकली. सर, हे शाळा कॉलेज आणि ह्याच्यामध्ये ही गोष्ट घडते असं तुम्ही बघितलंय का, की ऑफिसेसमध्ये किंवा एखाद्या शहराच्या कुठल्या तरी एका नाक्यावर असेल किंवा, तर तिथे पण हाच प्रकार सेम आहे? 100% ग्रुपमध्ये यायचंय म्हणून त्या ग्रुपची लोक. आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे अक्रॉस दी स्पेक्ट्रम जेव्हा मी NCB मध्ये कार्यरत होतो, DRI मध्ये कार्यरत होतो, सो वी हॅव टेकन ॲक्शन ऑन लॉट मेनी एज्युकेटेड पीपल ऑल्सो. मला आठवण आहे की एअरपोर्टला जेव्हा मी कार्यरत होतो, वी हॅड अरेस्टेड 2-3 इंजिनियर्स, वी हॅड अरेस्टेड टीचर्स ऑल्सो, स्कूल टीचर्स ऑल्सो, बायोलॉजिकल, म्हणजे एक तर बायोलॉजीचा प्रोफेसर होता. सो इट इज अक्रॉस ऑल दी स्पेक्ट्रम. यू कॅनॉट डिफरेन्शिएट की फक्त स्कूल कॉलेजेसमध्ये कन्झम्पशन होतं. इट्स नॉट लाईक दॅट, इट इज अक्रॉस दी स्पेक्ट्रम. सर, ह्यातून बाहेर पडायच्यासाठी एखाद्याला समजा ठरवून काही गोष्टी बाहेर पडायच्या असतील किंवा त्यांच्या कुटुंबाला ह्याला बाहेर काढायचं, तर ते कसं बाहेर पडू शकतो आणि त्याला काय प्रोसेस आहे त्याची? रोहनजी, जर तुम्ही बघितलं ना आजच्या काळात ड्रग कन्झम्पशन म्हणजे एक टॅबू आहे. ओके. जर घरामध्ये कोण ड्रग कन्झ्युम करतो, आई वडील कधी एक्सेप्ट करणार नाही. दिस इज दी जनरल टेंडन्सी. बाकीचे लोक काय म्हणणार, नेबर्स काय म्हणणार, शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये काय म्हणणार. सो वी विल बी काइंड ऑफ सोशल बॉयकॉट होणार आमचा. ओके. म्हणजे त्यांना असं वाटतं आणि त्यामुळे ते लोक काय म्हणजे पुढे पण येत नाही. दे आर नॉट रेडी टू एक्सेप्ट मोस्ट ऑफ द टाइम. कारण काय बघितलं मी की अरेस्ट केल्यानंतर किंवा काही कारवाई केल्यानंतर नाही आमचा मुलगा तसं करत नाही, हे करत नाही. दे आर नॉट रेडी टू बिलीव्ह रिगार्डिंग दॅट, बट दी एव्हिडन्स अँड दी केस सेज समथिंग एल्स. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं, जर असं कुठलं तरी आढळलं आपल्याला की कोणीतरी ड्रग कन्झ्युम करतो किंवा पेडलिंगमध्ये आहे, तर कन्झम्पशनसाठी ताबडतोब आपल्याकडे हेल्पलाईन्स वगैरे खूप आहेत. सो नाव देर इज अ हेल्पलाईन फॉर पोलीस ऑल्सो, वी ऑल नो 112 इज देर. देन देर इज अ हेल्पलाईन फॉर सेंट्रल MHAनी, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी त्यांनी पण एक हेल्पलाईन काढलेली आहे, त्याला म्हणतात मानस. ओके. सो दॅट इज 1933 बेसिकली. 1933. येस, सो दॅट इज अनदर हेल्पलाईन वॉट दे हॅव. दुसरं म्हटल्यावर प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये जास्त म्हणजे जर तुम्ही बघितलं तर म्युन्सिपॅलिटी जे मोठे हॉस्पिटल्स वगैरे असतात मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये, सो देर आर रिहॅब सेंटर्स ऑल्सो आणि ते मोफत उपचार पण करतात. देन देर आर लॉट मेनी प्रायव्हेट रिहॅब्स ऑल्सो, म्हणजे दे टेक नॉमिनल अमाऊंट आणि ते क्युअर करतात. जर कोणाला असं आढळलं की कोणी जरी कन्झम्पशन करतो, सो वी शुड नॉट हाईड इट, वी शुड कम आउट ऑफ इट अँड ट्रीट दॅट पर्सन. ओके. आणि त्यामध्ये पण खूप प्रकारचे म्हणजे देर आर लॉट मेनी काइंड ऑफ उपचार वगैरे अवेलेबल आहेत. जर कोणाला म्हणजे जस्ट ॲडिक्शन वगैरे झालेलं आहे, सो जनरली दे गो फॉर काउन्सिलिंग वगैरे, त्यानंतर योगा, मेडिटेशन्स वगैरे, अँड दीज थिंग्स हेल्प अ लॉट. ओके. म्हणजे पुढची पायरी जर झाली आहे, केस आउट ऑफ हँड झालेला आहे, म्हणजे ॲडिक्शन लेवल इज गॉन मच आहे, देन देर इज क्लिनिकल ट्रीटमेंट ऑल्सो, लाईक मेथॅडॉन ट्रीटमेंट वगैरे करतात. ओके. बाकीचे पण उपचार अवेलेबल आहेत हॉस्पिटल्समध्ये. सो दिस कॅन बी टेकन केअर ऑफ 2 months, 3 months, 4 months, मग देन यू कॅन कम बॅक टू द सोसायटी. ओके. म्हणजे बॉटम लाईन ऑफ दिस कन्व्हर्सेशन हिअर इज, त्याला तुम्ही टॉलरेट करू नका, बाहेर या तुम्ही आणि त्यानंतर ट्रीटमेंट करून घ्या. एखादा म्हणजे वेळी जर आउट ऑफ हँड सिच्युएशन गेली ना, देन नोबडी कॅन हेल्प यू आउट इन. इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग. केमिकल आहे ते, शरीरावर 100% दुष्परिणाम होणार आणि त्यानंतर यू विल हॅव अ कॅटास्ट्रॉफिक एंड. मला तोच प्रश्न पुढे विचार की त्याचा मानसिक आणि शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो सर? व्हेरी गुड क्वेश्चन रोहनजी, व्हॉट यू आस्क्ड मी.
जर तुम्ही आता ड्रग्ज बघितलं, गांजा, त्यामध्ये वी हॅव डिस्कस कॅनॅबिडॉल इज द मेजर इन्ग्रेडियंट बरोबर आहे. बेसिकली. सो इट इज हॅव्हिंग लॉट ऑफ सायकोलॉजिकल इफेक्ट्स ऑन यू, ऑन युअर ब्रेन्स. ओके. Lot many times we have seen suicidal tendencies being generated because of that. Lot of suicides also happened. Lot of deaths are happening because of overdose also. ओके. त्यानंतर हे तुमचं एक झालं, गांजा झालं. Then there is one more drug called as lysergic acid, LSD, what we discussed again. आणि it is complementing with the psychedelic music. म्हणजे टेक्नो म्युझिक जे म्हणतात ना, डिस्को म्युझिक वगैरे. कुठल्या तरी डिस्कोथेकमध्ये गेलं तर देर आर म्हणजे लॉट मेनी पेडलर्स आर देअर. ते तुम्हाला विकतात, LSD वगैरे विकतात ते तुम्हाला. आणि ते खाल्ल्यानंतर यू कॅन डान्स अलॉट, यू कॅन सिंक्रोनाइज युअर सेल्फ विथ द म्युझिक. आणि ते घेतल्यानंतर परत यू हॅव अ गुड हाय, बॅड हाय. जर तुम्ही बॅड हायमध्ये सापडलं, देन अगेन सुसायडिकल टेंडेन्सीज, क्राईम लाईक सुसाईड हॅपन्स, सेल्फ हार्म हॅपन्स. सो प्रचंड परिणाम आहे, दुष्परिणाम आहे याचं ऑन युअर ब्रेन्स ऑल्सो, ऑन युअर सेन्सरी ऑर्गन्स ऑल्सो, युअर फिजिकल थिंग्स ऑल्सो. ह्यामुळे काय होतं, लॉस सपरेशन ऑफ ॲपिटाईट, loss of appetite, which will naturally you will lose weight, sleep deprivation is there, dark circle is there. Again बाकीचं तुमची immune system will be destroyed and you will be facing lot of trouble basically. सर, आता हे जेव्हा तुम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकरणं तुम्ही हाताळता, तेव्हा खूप वेळेला यंत्रणा काम करू देत नाही सर. खूप वेळेला बाहेरून खूप साऱ्या गोष्टी, प्रेशर्स आणि गोष्टी असतात. बरोबर. पण अशा वेळेस सर मग तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करून यांच्या मागे एक गोष्ट करता? रोहनजी, वी शुड अंडरस्टँड वन थिंग. यामध्ये ना जे ड्रग्सचं कार्टल म्हणू किंवा ड्रग्सचं बिझनेस वगैरे, एम्पायर वगैरे जे काही हे लोक करतात, त्यामध्ये ना पैसे खूप आहेत त्यांच्याकडे, ब्लॅक मनी वगैरे खूप आहेत त्यांच्याकडे. प्रॉफिट इज ट्रिमेंडस इन दिस, आणि ते पैसे जर तुम्ही बघितलं तर इट इज व्हेरी मच लिंक टू नार्को टेररिझम ऑल्सो. आणि त्यामध्ये या रीत्याने हे जे लोक असतात ना, दे बिकम व्हेरी स्ट्रॉंग सोशली, समाजामध्ये, फिनान्शियली. दे हॅव लॉट ऑफ सोर्सेस. सो दे ट्राय टू मॅन्युप्युलेट द सिस्टम. म्हणजे काय करणार, म्हणजे कोणातरी एक अधिकारी काम करतोय, कुठला तरी एक वर्ग काम करतोय, त्याच्या विरोधात कंप्लेंट करायची, त्यांना हरेस करायचं, फॅमिलीला धमक्या वगैरे द्यायची. त्यानंतर दे ट्राय टू चेंज युअर ट्रान्सफर ऑफ प्लेस आणि बाकीचे सर्व कंप्लेंट वगैरे करून. सो दे हॅव ट्रिमेंडस होल्ड ऑन द सोसायटी ऑल्सो बिकॉज ऑफ द मॉनिटरी पॉवर. तर त्यामध्ये आपण एक ध्येय आता घेतलेलं आहे, नशामुक्ती करायचं आपल्याला. अँड दॅट इज दी ड्युटी टू दी हायेस्ट लेवल एनीबडी कॅन डू फॉर द नेशन या परिस्थितीमध्ये. आता म्हणजे एकदा एक एम घेतलेला आहे तर 100% त्यामध्ये करणार. सो लेट एनी अपोजिशन कम ऑर एनिथिंग कम्स इन, आय विल ट्राय टू डू इट. मला त्याच्यावर जायचं, तुम्ही एक संस्था चालवता आणि नशामुक्ती आणि या सगळ्या, तर ती कशा पद्धतीने वर्क करते आणि तुम्ही त्याच्या बरोबर आहे. आमचा म्हणजे एक नशामुक्ती मंडळ एक आहे आमचा, एक विचार मंच आहे बेसिकली. आणि ते मी काय करतो, आता तुम्हाला कदाचित माहित असेल, आय एम पोस्टेड इन चेन्नई एज ॲडिशनल कमिशनर. ओके. सो आणि फॅमिली वगैरे शिफ्ट झाली नाही, माझी फॅमिली मुंबईला आहे, कारण क्रांती इज बेस्ड इन वर्किंग हिअर. आणि त्यामध्ये फक्त सॅटर्डे अँड संडे महाराष्ट्रामध्ये असतो किंवा एनी ऑफिशियल हॉलिडेज, ऑफिशियल ड्युटी वगैरे असेल तेव्हा. सो एनी सॅटर्डे संडेज माझी जे विचारमंच आहे, सो वी टार्गेट वन डिस्ट्रिक्ट. आता जसं की संभाजीनगर झालंय, त्यानंतर वाशिम, अकोला, बुलढाणा वगैरे करतोय मी. सो वी टार्गेट वन डिस्ट्रिक्ट एव्हरी सॅटर्डे संडे आणि तिथे आम्ही राबवतो नशामुक्ती सेशन. त्यामध्ये पालकांना आम्ही बोलवतो, रेसिडेंट असोसिएशन्स लोकांना बोलवतो, मेडिकल प्रोफेशन्स लोकांना बोलवतो आणि गव्हर्नमेंटची पण जे एजन्सीज वगैरे, कलेक्टरला कधी बोलवतो, कधी स्टेट एक्साइज SP लोकांना बोलवतो, पोलिसांना बोलवतो आम्ही. अँड देन वी ट्राय टू क्रिएट अन अवेअरनेस. जे टार्गेटेड एरियाज आहेत, आता परवाच्या दिवशी 14 तारखेला मुंबईमध्ये एक टार्गेटेड एरिया गोरेगाव, म्हणजे पठाणवाडी, एक डेंजरस एरिया आहे ड्रग्सच्या संदर्भात. तिथे गोईंग ऑन ग्राउंड झिरो आम्ही एक राबवलं तिथे एक नशामुक्तीचं सेशन. तिथे काय होतं, मग जे ड्रग्स पेडलर्स वगैरे असतात ना, ते पडून जातात आणि त्यानंतर लोकांना पण काहीतरी, म्हणजे ड्रग्स काय, व्हॉट इज दी पेनल्टी, व्हॉट इज द पनिशमेंट, अवेअरनेस निर्माण होतो. सो आय ट्राय टू डू दॅट, गो टू ग्राउंड झिरो आणि तिथे नशामुक्ती 2-3 शिबिर वगैरे घ्यायचं आपल्याला. सर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा कायदा नसेल तर ती गोष्ट, आता ह्याच्यात खूप सारे कायदे आहेत, पण ते किती त्या बदलायची गरज वाटते का तुम्हाला? काही गोष्टी की ज्या आहेत ते पुरेसे आहेत? येस, म्हणजे गुड क्वेश्चन इन दॅट. जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे NDPS ॲक्ट 1985 हे खूप चांगलं कायदा आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी स्ट्रेंजंट ॲक्ट. म्हणजे तुम्हाला ग्रेडेड पनिशमेंट आहे त्यामध्ये. तुम्हाला हे पण सांगू इच्छितो मी, सर्वात प्रथम आहे कमर्शियल क्वांटिटीची पनिशमेंट आहे 20 इयर्स आणि 2 लाख फाईन. 20 इयर्स. ओके. इंटरमिडिएट क्वांटिटी म्हणजे मिडल क्वांटिटी जर कोणाकडे सापडलं
सो 10 years इम्प्रिझनमेंट अँड 1 year 1 lakh ऑफ फाईन. जर कोणाकडे कन्झम्पशन क्वांटिटी किंवा स्मॉल क्वांटिटी सापडलं 1 year ऑफ इम्प्रिझनमेंट 10,000 ऑफ फाईन. ओके. जर कोणी डबल क्राईम केलं म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये सो देर इज अ डेथ पेनल्टी फॉर दॅट. भारतामध्ये जर तुम्ही IPC BNRS बघितलं तर मर्डरसाठी रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये डेथ पेनल्टी आहे आणि इथे डबल ऑफेन्स यू डू देर इज अ डेथ पेनल्टी. सो यू इमॅजिन हाऊ सिरियस इज अ ड्रग ऑफेन्स. डेथ पेनल्टी सेक्शन 31A आहे NDPS मध्ये. सो ॲक्ट इज व्हेरी गुड. परंतु आता जर तुम्ही बघितलं तर लॉट मेनी पीपल ट्राय टू सर्कमवेंट दी ॲक्ट ऑल्सो. जे काय पेडलर्स वगैरे स्मगलर्स वगैरे आणि त्यानंतर हे जे गँगस्टर्स वगैरे असतात. जर ट्रेमेडॉल बँड आहे तर त्यामध्ये ते सॉल्ट वगैरे चेंज करून टेपेंटिडॉल करणार आणि ते एक्सपोर्ट करणार. सो दे ट्राय टू कॅच अप विथ दी लॉ बट दी सिस्टम इज गुड अँड दे आर कॉट लॉट मेनी टाइम्स. जर तुम्ही आता बघितलं तर गांजेची कमर्शियल क्वांटिटी दॅट इज 20 kgs आणि त्यामध्ये टेकिंग दॅट लूप होल हायड्रोपोनिक वीड इज गेटिंग इम्पोर्टेड टू मच इन दी कंट्री. त्यांना माहीत आहे की म्हणजे आता 20 किलो इज कमर्शियल क्वांटिटी. जर आमच्याकडे स्मॉल क्वांटिटी किंवा इंटरमिडिएट क्वांटिटी सापडलं तर आम्ही 2-3 दिवसात बेलमध्ये बाहेर येऊ. 2-3 दिवसात. सो those things are also being researched at the highest level and soon there will be some changes also what I believe in that. तुम्ही आतापर्यंत एवढ्या केसेस हँडल केल्यात एवढ्या वर्षाच्या पूर्ण तुमच्या प्रवासात, तर अशा काही केसेस ज्या तिथे तुम्हाला खूप दुःख झालं त्या केसला बघून, म्हणजे की ही गोष्ट कशी काय झाली आणि त्या म्हणजे पर्टिक्युलर केसला घेऊन असं वाटलं की म्हणजे सहज त्याकडे अनवधानाने घडलं असेल असं वाटलं? Lot many times see किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अशी केस वाटली का की जी खूप जिव्हाळी लागून गेली, त्यातून तुम्ही काय निर्माण केलं असं? म्हणजे आमच्या प्रोफेशनमध्ये जर मी खूप सारे एजन्सीजमध्ये पण कार्यरत होतो अँड लॉट मेनी केसेस ऑल्सो हॅव बुक्ड इन माय करिअर. आणि त्यामध्ये म्हणजे 1-2 केसेस असं झालं की सी ॲज अ लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर यू कॅनॉट डिफरन्शिएट. राईट. तुमचं ते काम आहे, दॅट इज युअर ड्युटी अँड यू हॅव टू डू दॅट. म्हणजे ते काही असो कोणी असो आणि यू फेस इज नॉट मटेरियल फॉर यू, क्राईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर यू. काय आहे ते त्यामध्ये म्हणजे असं 2-3दा असं पण वाटलं होतं की एक केस झालं होतं आमच्याकडून माहीमला. सो देर वॉज अ लेडी, म्हणजे आम्हाला इन्फॉर्मेशन अशी होती की बाई आहे ती आणि ती सप्लायर आहे MDची. ओके. आणि त्या अनुषंगाने आम्ही मग जे काही कारवाई करायची आम्ही केली ते कारवाई आणि शी वॉज कॉट विथ कमर्शियल क्वांटिटी. मग त्या प्रमाणात म्हणजे मेफेडून सापडलं होतं. आणि त्यानंतर ती कारवाई झाल्यानंतर देर आर लॉट मेनी अदर थिंग्स ऑल्सो फॉर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे सर्च करायची आहे तुम्हाला, सीजर करायचं आहे, म्हणजे ती कुठून आणले ते पण तुम्हाला, म्हणजे चेन एक ध्वस्त करायचं तुम्हाला. सो त्या अनुषंगाने यू कंडक्ट सर्च. जेव्हा मी तिच्या घरी गेलो तर म्हणजे जी जी परिस्थिती आहे ती खरंच बघून मला वाटलं की खूपच वाईट वाटलं मला त्या दिवशी. आणि स्टील इट पेन्स मी अ लॉट. मी असं बघितलेलं आहे की ती बाईची एक मुलगी आहे, शी इज इन 9-10 स्टँडर्ड आणि दुसरा एक छोटासा पिल्लू आहे, बाळ आहे छोटासा, आणि तो दूध पितोय बॉटलमध्ये. आणि ती 9वी वर्षाची मोठी मुलगी, शी इज टेकिंग केअर ऑफ द स्मॉल चाइल्ड. आणि आईला आत्ताच आम्ही अटक केलेलं, म्हणजे कोण त्यांना बघणार आता. सो दॅट पॉईंट ऑफ टाईम यू रिली फील व्हेरी बॅड. म्हणजे काय परिस्थिती झालेली आहे, काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, अँड यू कॅनॉट डू एनिथिंग आउट ऑफ इट. ॲज पर्सनल इंडिव्हिज्युअल यू कॅन डेफिनेटली गेट द चाइल्ड ॲडमिटेड इन अ स्कूल. यू कॅन जे काय म्हणजे NGO वगैरे असतात, यू कॅन हेल्प, बट ॲज अन ऑफिसर यू कॅनॉट डू एनिथिंग इन दॅट. So those things, they still make you feel bad, but finally it is your job. You have to fight these kind of things, so you cannot say no to that. सर, तुम्हाला म्हणजे एखादी तुम्ही खूप ठिकाणी अशा पद्धतीने काही गोष्टी पकडता की त्या हास्यास्पद पण असतात. बरोबर आहे. तर म्हणजे एका ठिकाणी असं ऐकलं होतं खूप वेळेला. तर तुम्ही ती गोष्ट मला सांगा की तुम्ही एक अशी गोष्ट पकडली की जी हसून म्हणजे तुम्ही उडालात त्या गोष्टीला घेऊन. हसायला तर आम्हाला म्हणजे प्रतिबंध आहे ड्युटीवरती, जस्ट जोकिंग. हा, म्हणजे म्हणजे लोक असंही करू शकतात अशा पद्धतीने. बट देर वर 2-3 टाइम्स म्हणजे खरंच मलाही सरप्राईज झालं की म्हणजे चाललं तरी काय. म्हणजे एकदा तर जेव्हा मी एअरपोर्टला DC होतो तेव्हा एक सीजर केलं होतं आम्ही. म्हणजे एक इन्फॉर्मेशन अशी आली होती की काहीतरी अँटिक ज्वेलरी वगैरे येणार कुठून. ओके. तर आम्ही प्रॉपरली त्या पॅसेंजरला इंटरसेप्ट केलं. आणि तो म्हणजे असं आहे की 10-15 तास तर हसत खेळत होता आमच्या समोर. काहीच नाही सांगितलं त्याने, अरे सर तुम्ही मला त्रास देतात असं अमुक तमुक. आणि मला स्वतःवरती संशय आला, अरे समीर कसं काय तुझी इन्फॉर्मेशन फॉल्स गेली, म्हणजे काय समथिंग इज रॉंग विथ युअर नेटवर्क असं झालं होतं मला.
पण त्यानंतर 10-15 तासांनंतर सर आता मला घरी जाऊ द्या, पोट दुखतोय माझा. मला मग संशय झाला की काहीतरी गडबड आहे, इन्फॉर्मेशन प्रॉपर आहे आपली. हो. मग त्यांनी म्हणजे आम्ही थांबवलं त्याला. देन फायनली त्यांनी ॲडमिट केलं. सर माझ्या पोटात आहे ते ज्वेलरी आयटम आहे आणि मी ते गिळलेलं आहे. अरे आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही हे विचारू नका ते तुम्ही कसं काढलंय, खाल्लं. ते विचारू नका मला. त्याला खूप केळी, त्यानंतर भात, त्यानंतर बिर्याणी वगैरे ते पाजलं आम्ही आणि त्यानंतर ते बाहेर काढलं. अरे यार. सो दॅट इज व्हेरी दॅट वॉज सरप्राइजिंग फॉर मी. अरे मी म्हटलं काय इंटरेस्टाईन रे, काय इंटरेस्टाईन हार्म होणार ते का, म्हणजे यू आर प्लेइंग अरे. विथ युअर लाईफ विथ दॅट. फक्त म्हणजे काहीतरी त्याला 50 लाख वगैरे 60 लाख काहीतरी प्रॉफिट वगैरे होणार होतं. अरे अरे यार. पण फायनली वी अरेस्टेड. आणि त्यानंतर बाकीचा आणखीन एक प्रसंग असं पण झाला होता की नायजेरियनला आम्ही पकडलं होतं जुहूला ओके. NCB मध्ये असताना. म्हणजे मी त्याची इट वॉज अ व्हेरी डिफरंट मोडस ऑपरेंडी. म्हणजे तो काय करायचं, तो कोकेनला म्हणजे कॅप्सूलमध्ये आणायचं 10-10, 15-15 ग्रामचे कॅप्सूल्समध्ये. आणि त्यानंतर त्याला माहित आहे की वानखेडेची टीम आता अलर्ट आहे. सो यूज टू टेक ॲटमोस्ट केअर. त्यानंतर नवीन मोडस ऑपरेंडी फर्स्ट टाइम मी बघितलं ते, तो 10-15 म्हणजे स्वतः तोंडात ठेवायचं तो ओके. कॅप्सूल्स. आणि म्हणजे एक कस्टमर काढून द्यायचं त्याला अरे. आणि त्याच्याकडून 15,000 20,000 घ्यायचं. आणि ही वॉज वन ऑफ दी सप्लायर्स. खूप दिवसापासून आम्ही त्याला शोधत होतो. तर ज्याला म्हणजे जेव्हा आला आणि बघितलं तर 6.5 फुटाचा तो नायजेरियन वगैरे, म्हणजे हट्टाकट्टा तसं, म्हणजे त्याला पकडलं आम्ही. 2-3 ऑफिसर लोकांनी त्याला पकडलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, फुल फॉलो केलं ते. म्हणजे त्याला असं वाटलं की आता काय एव्हिडन्स वगैरे नाही, काय करणार हे लोक. तर ताबडतोब म्हणजे पंचासमोर वगैरे त्यानंतर तिथेच केलं आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मॅजिस्ट्रेट समोर हॉस्पिटल. मॅजिस्ट्रेटची परमिशन घेतली, सर आम्हाला याचा एक्सरे वगैरे करायचा आहे, त्याने गिळलेला आहे आता कोकेन. साहेबांनी पण परमिशन दिली. त्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आम्ही. एक्सरेमध्ये पण सापडला काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये म्हणजे गंमत अशी झाली की तो पण 4-5 दिवस झालं काढतच नव्हता तो. अरे बापरे. म्हणजे ते पण त्रास आम्हाला. आणि म्हणजे इट इज सो यू मट नॉट बी नोईंग, प्रत्येक वेळी जेव्हा तो काढत होता आम्हाला पंचनामा करायचा आहे प्रत्येक वेळी. आणि त्यानंतर वी हॅव टू बी इनसाइड दी वॉशरूम, डॉक्टर्स हॅज टू बी इनसाइड दी वॉशरूम, नर्सेस हॅव टू बी इनसाइड दी वॉशरूम, पंचाज ऑल्सो इनसाइड दी वॉशरूम. त्यांनी 15-16 वेळी ते जे काही काढायचं त्यांनी काढलं आणि वी हॅव टू स्टँड देअर. अरे यार. आणि त्यानंतर इट इज सो अनप्लेझेंट. तर लोकांना हे सांगू इच्छितो मी की तुम्ही जे पिक्चरमध्ये बघतात ते सिंगम जे काय तुम्ही बघतात, इट इज नॉट दॅट ग्लॅमरस. इट इज अ व्हेरी अनप्लेझेंट जॉब ऑल्सो समटाइम्स यु नो. तर हे सर्व आम्हाला म्हणजे दिस इज द जॉब व्हॉट यू हॅव टू डू. समीरजी, तुम्ही म्हणजे आम्ही तुमच्याकडे जेव्हा बघत असतो तर आम्हाला नेहमीच तुमचा खरं अभिमान वाटतो की देशासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करता. आणि कुठेतरी जाऊन काहीतरी कोणतरी काहीतरी चुकीच्या गोष्टी करतानाच्या विरोधात काही केलं तर मग उगीच तुमच्या विरोधात गोष्टी चालतात. पण सर तुम्ही याच्यातून स्वतःला स्ट्रॉंग करता, हे खूप महत्वाचं आहे. आता हे बघा, आता जर तुम्ही खाकी घातलेली आहे, संविधानाची तुम्ही शपथ घेतलेली आहे, मग देर इज नो टर्निंग बॅक. म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे, मला पण माहीत आहे की मी जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस UPSC IAS एक्झाम्स वगैरे देतोय तर काही ना काही आपल्याला राष्ट्रासाठी करायचं आहे. यू आर मोटिवेटेड ड्युरिंग दॅट पॉईंट ऑफ टाइम अँड स्टील टुडे इट इज देअर. जर करायचं देन दीज थिंग्स आर एक्सपेक्टेड. आणि माझं तर सिम्पल लॉजिक आहे काय, की जर तुम्ही चिखल वगैरे साफ केलं तर शिंतोडे उडणार ना तुमच्यावरती. ते तर आहेतच ना. म्हणजे गनमध्ये तुम्ही ह्यासारख्या लोकांवरती अटॅक करणार, स्वच्छ करणार, राष्ट्राला स्वच्छ करणार, तर दीज थिंग्स आर एक्सपेक्टेड. म्हणजे एखादा कोणीतरी पॉलिटिशियन तुमच्यावरती आलं, 2-3दा प्रेस कॉन्फरन्स घेतलं प्रत्येक दिवसात. सो दीज थिंग्स वी शुड बी हॅबिच्युएटेड टू दॅट अँड आय एम रेडी फॉर दॅट. अजून एक आलाय, मी तर वेट करतो 10 येऊ द्या, आता फेस करणार त्यांना. आणि त्यानंतर हे पण सांगतो मी मुलांना, जेव्हा लेक्चर्स वगैरे घेतो, नशामुक्तीचे पण लेक्चर्स घेतो, मुलांना सांगतो मी, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आदर्श कोण आहेत, हिरो कोण आहेत तुमचे. तर हिरो जेव्हा विचारतो मी तर ते बॉलिवूडचे हिरो त्यांचं नाव घेतात. आणि हास्यास्पद तर असं झालंय, कोणीतरी म्हणतो पुष्पा असं पण म्हणतात मला. आणि आता म्हणजे आय विल शेअर अ लाईव्ह एक्झाम्पल विथ यू. म्हणजे लास्ट वीक 10-15 दिवस झाले, भिवंडीला एक चांगला मोठा कॉलेज होता, तिथे गेलो मी नशामुक्तीसाठी. सो देअर वॉज अ BSc स्टुडंट, IT BSc IC स्टुडंट. असं पण नाही का म्हणजे 10-15 वर्षाचा कोणीतरी स्टुडंट आहे. मी त्याला हे प्रश्न विचारला, बेटा आपका हिरो, म्हणजे हिंदी, ही वॉज अ हिंदी स्पीकिंग पर्सन. मी विचारलं, बेटा आपका हिरो कोण आहे. त्यांनी कुठल्या तरी बॉलिवूडचं ॲक्टरचं नाव घेतलं. मी म्हटलं ठीक आहे.
तर मी त्याला विचारलं, हॅव यू एनी टाइम हर्ड अबाउट प्रीतिलता वड्डेदार? नो. हॅव यू एनी टाइम हर्ड अबाउट बटुकेश्वर दत्त? हॅव यू एव्हर हर्ड अबाउट सूर्यसेन? आणि म्हणजे ॲटिट्यूडमध्ये कदाचित ऐकलं असेल, कोणीतरी होता. मी म्हटलं, अरे तुला लाज वाटायला पाहिजे रे, हे आपल्या फ्रीडम फायटर्स आहेत, राष्ट्रासाठी आपल्यासाठी जीव दिले ते या लोकांनी. दीज पीपल आर फ्रीडम फायटर्स अँड दीज आर द रिअल हिरोज. म्हणजे जर तुमचे हिरो जे नट आणि नटे असतील, ठीक आहे, दॅट इज अ प्रोफेशन, आय रिस्पेक्ट दॅट प्रोफेशन. बट तुम्ही त्यांना हिरो केलं आणि यांना तुम्ही ओळखत नाही, म्हणजे काय तुमचं फ्युचर होणार? सो ड्युरिंग दॅट पॉईंट ऑफ टाईम, जेव्हा म्हणजे हे सारखे पॉलिटिशियन्स वगैरे किंवा प्रेशर ग्रुप्स वगैरे ज्या लोकांनी माझ्यावरती अटॅक केलं होतं, त्यावेळी मी फक्त 2-3 लोकांबद्दल विचार करायचा. एक तर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे ते असं, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी ना, तुम्ही खरं त्यांची जीवनशैली बघा तुम्ही. म्हणजे हिंदवी स्वराज कसं घडलं, त्यांच्यासमोर कोण होता? औरंगजेब, मुघल, बाजी, आणि त्यानंतर हे निजामशाही, आदिलशाही, बिजापूर, इंग्लिश, पोर्चुगीज. म्हणजे एकटा लढलं ना ते, आणि हिंदवी स्वराज केलं त्यांनी. तर मी तर त्यांचा एक छोटासा मावळा आहे मी. बरोबर. त्यानंतर पावनखिंडची लढाई तुम्ही बघा. अरे ताना आपले बाजीप्रभू देशपांडे, काय म्हणजे लढा आहे त्यांचं. तर मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा लढा दिले, आणि हे तर दैवत आहे माझे, तर येऊ द्या 100 लोकांना, घेतो मी त्यांना, पण लढणार त्यांच्याशी. सो आदर्श असायला पाहिजे तुमच्या आयुष्यात, तेव्हा तुम्ही लढणार. पण सर, तुम्हाला कधी असं झालं का की हे तर ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्त असं कधी झालं की भीती वाटली? हे खूप जास्त- रोहनजी, हे बघा, भीती वगैरे आता असं आहे की मी एक लॉयर आहे, लॉयरची डिग्री घेतलेली आहे, आय LLB बेसिकली. आणि असं आहे की राईट फ्रॉम डे 1 मला माहिती आहे की मला फक्त राष्ट्रसेवा करायची आहे. अँड आय एम अ लॉयर, आय कॅन एनी टाईम, सर्व्हिस इज नॉट अ ब्रेड अँड बटर फॉर मी बेसिकली, इट इज ओनली लव्ह फॉर द नेशन. आणि मला हे पण माहीत आहे की जर असं कुठल्या दिवशी मला वाटलं की हे प्रेशर्स वगैरे घेऊ शकणार नाही मी, आय विल नॉट टॉलरेट एनिथिंग रॉंग, तर मी रेसिग्नेशन देणार. आणि त्यामध्ये अगेन, बिंग अ लॉयर, आय कॅन अर्न ब्रेड बटर फॉर माय फॅमिली. सो दॅट इज नॉट अ कंपल्शन फॉर मी. बरोबर. सो काय होणार मॅक्झिमम, सांगा मला तुम्ही, काय मॅक्झिमम काय होणार? माझं ट्रान्सफर करणार, केसेस करणार माझ्यावरती, इन्क्वायरीज वगैरे करणार, त्यानंतर काय होणार? सॅलरी तुम्हाला तेच भेटणार. यू आर एन ॲडिशनल कमिशनर, व्हॉट एव्हर यू विल बी दॅट. कदाचित प्रमोशन होणार, नाही होणार. सो हू बॉदर्स अबाउट दोज थिंग्स? तुम्हाला फक्त लोकांची सेवा करायची, राष्ट्राची सेवा करायची तुम्हाला. सेम सॅलरी, आणि तुमचं फक्त ट्रान्सफर होणार. जास्तीत जास्त काय होणार? ऑल इंडिया सर्व्हिस आहे माझी, आय एम रेडी टू सर्व वेर एव्हर. आधी पण आंध्राला काम केलेलं आहे, मुंबईमध्ये कार्यरत होतो, NI मध्ये खूप फिरलोय, खूप जागे फिरलोय. काय करणार? कुठे पोस्टिंग करणार माझी? आय विल एन्जॉय दॅट. सो मॅक्झिमम दीज थिंग्स कॅन हॅपन. आय एम रेडी फॉर ऑल दिस काइंड ऑफ थिंग. मात्र फक्त एक गोष्टी आहे की मुलं वगैरे लहान आहेत. बरोबर. आणि त्याला म्हणजे ओनली वन थिंग विच वरीज मी, ते पण म्हणजे घाबरत नाही, क्रांती पण घाबरत नाही, कोणी घाबरत नाही मी. बट ओनली थिंग जसं म्हणजे वाईट वाटतो आम्हाला. बरोबर. की म्हणजे तुम्ही एक कार्य केलेलं आहे, राष्ट्राची सेवा केली, आणि तुम्हाला धमक्या वगैरे फ्रॉम UAE, पाकिस्तान, लोकांचे फॅन्स असतात, फॅन युनिव्हर्स वगैरे असतात, त्यांना समजत नाही की बायकांशी कसं बोलायचं आहे. सो दीज काइंड ऑफ पीपल, धमक्या वगैरे, ते ठीक आहे. सो दोज थिंग्स यू फील बॅड फॉर देम. असं आहे. सर, येणाऱ्या तरुण पिढीसाठी काही तुम्ही एवढ्या कन्व्हर्सेशनमध्ये सांगितलं, पण तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की देशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू असेल किंवा स्वतःच्या सवयीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण इव्हन, बरोबर की आहे. काय गोष्ट करायला हवी, आणि जी ज्यामुळे मानसिक कारण की प्रॉब्लेम काय आहे सर, की त्यांना वाटतं की मला एकटं पडल्यासारखं वाटतंय, त्यांना वाटतं की डिप्रेशन सारखं वाटतं, किंवा एखादा यश येत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे वळतात. मग बरोबर असे आहे. ते ग्रुप मिळतात आणि ग्रुपमध्ये एंट्री करायला तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते करतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की काय गोष्ट करायला हवी आणि काय करू नये? हे बघा, म्हणजे युथ कुठे ना कुठे मला वाटतंय की देर इज सम कन्फ्युजन बेसिकली इन जेनझीज. आणि त्यानंतर म्हणजे देर इज नो सक्सेस विदाउट पंचर. म्हणजे देवाच्या कृपेने मी क्रॅक केलं UPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये, पण त्यानंतर स्ट्रगलच झालं. राईट. लढा झाला, स्ट्रगल झालं. म्हणजे असं झालं की एक केस केल्यानंतर, एक कुठला तरी छोटा केस झाला होता माझ्याकडून. सो एक केस झाल्यानंतर 9 एजन्सीज तुमच्या मागे लागली. सो दोज थिंग्स यू हॅव टू फेस इट, बी अ मॅन अँड फेस इट. आणि म्हणजे हे माझ्याकडे पर्याय नाही का मी पळून जाणार, असं करणार, तमुक करणार, लपून जाणार, कॉम्प्रोमाइज करणार, ते अजिबात होत नाही माझ्याकडून. सो यू नीड टू हॅव गुड आयडियल्स इन युअर माइंड.
आणि दुसरं म्हटल्यावर आता लोकांना म्हणजे मुलांना असं वाटतं की आई वडिलांनी मोबाईल दिलेला आहे, त्यांना रिचार्ज वगैरे पण करतात. एसीच्या रूममध्ये काहीतरी म्हणजे टीका लोकांवरती करणं, ट्रोल करणं आणि त्यानंतर बाकीचं म्हणजे जे काय नाही करायला पाहिजे ते करतात ते. सो फर्स्ट दे शुड रिअलाइज दॅट की आपल्याला म्हणजे आपण टीका करतो लोकांवरती, म्हणजे हा अमुक करप्ट आहे, हे डिपार्टमेंट करप्ट आहे, पोलीस करप्ट आहे, कस्टम करप्ट आहे. पण तुम्ही काय केलं राष्ट्रासाठी हे सांगा ना आधी आम्हाला. व्हॉट यू हॅव डन फॉर द नेशन. आधी रक्त द्या देशासाठी, त्यानंतर तुम्ही टीका करा. सो मला हे सांगायचं आहे मुलांना, युथ लोकांना, की कमीत कमी तुम्ही 5 ते 10 वर्ष राष्ट्रासाठी द्या ना आधी. म्हणजे एनीबडी, नॉट एव्हरीबडी कॅन वेअर युनिफॉर्म्स, आय नो दॅट. म्हणजे सर्व पोलीस आर्मी वगैरे त्यामध्ये भरती होऊ शकत नाही. तुम्ही IT करा, तुम्ही JEE द्या, तुम्ही नीट करा, तुम्ही डॉक्टर व्हा, नांदुरबारमध्ये सर्व करा, तुम्ही खेडेपाड्यामध्ये सर्व करा, ट्रायबल लोकांमध्ये सर्व करा, जवारवाडामध्ये सर्व करा, तुम्ही चांगले इंजिनियर व्हा तुम्ही. सो डू बिकम एसेट फॉर द कंट्री फर्स्ट, एटलीस्ट फॉर 5 to 10 years. तर त्यांना हे सांगायचं आहे कमीत कमी 5 ते 10 वर्ष राष्ट्रासाठी द्या तुम्ही. आणि ते तुम्ही पिरामिड करा, पिरामिड ऑफ प्रायोरिटी त्याला म्हणतो मी, म्हणजे माझ्या भाषेत. सो नंबर 1 कम्स राष्ट्र सर्वोपरी, तुम्हाला माहीत असेल, नेशन कम्स फर्स्ट. इन एनी प्रोग्रेस सोसायटी जर तुम्ही बघितलं, नेशन कम्स फर्स्ट, त्यानंतर कम्स युअर कम्युनिटी, देन युअर फॅमिली, अँड देन फायनली ऑन द 4th स्टेज यू कम. तर तसं तुम्ही पिरामिड करा, राष्ट्राला तुम्ही प्राथमिकता द्या, आणि त्यानंतर तुम्हाला जे काही करायचं देन यू आर फ्री टू अर्न मनी अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. फर्स्ट डू दॅट. दुसरं म्हटल्यावर सर्वात इम्पॉर्टंट मेसेज हे द्यायचं आहे मला, की से नो टू ड्रग्ज अँड येस टू लाईफ. आपलं जे शरीर आहे ना ते स्वच्छ असतो, मंदिरासारखं असतो. आपण एक मोबाईल घेतो आणि त्यावरती स्क्रॅच गार्ड लावतो, कवर लावतो. शरीराचं मग का करतो आपण असं? वाय आर वी कन्झ्युमिंग दॅट? शरीर तर एकदा भेटतो आपल्याला, देव देतो आपल्याला, बरोबर. सो वाय आर वी प्लेइंग विथ वी आर बॉडी? म्हणजे फॉरेन ऑब्जेक्ट, केमिकल वगैरे टाकतो बॉडीमध्ये, शरीरामध्ये, कुठलं व्यसन असो, दारू असो, सिगरेट असो, सिगरेट काही असो. सो टेक केअर ऑफ युअर बॉडी. आणि त्यामध्ये कुठलं तरी एक फिजिकल फिटनेससाठी कुठला तरी एक स्पोर्ट्स घ्या तुम्ही. देन ओनली युअर मेंटली, युल बी मेंटली फाईन, युल बी फिजिकली फाईन. कुठलं तरी एक स्पोर्ट्स घ्या तुम्ही. क्रिकेट तर आता ओव्हर रेटेड झालेलं आहे, पण बाकीचा कबड्डी घ्या तुम्ही, हॉकी घ्या तुम्ही, मलखांब घ्या तुम्ही, बरोबर, यासारखे स्पोर्ट्स घ्या तुम्ही, कुठला तरी घ्या. नाव आय एम 46 years old, बट एनी टाइम, 2 वाजता आलो घरी, 3 वाजता आलो, बट 5:30 आय गेट अप अँड रन, व्हॉट एव्हर इट इज, हाव एव्हर हील आय एम दॅट. कारण का मला माहिती आहे की ह्यासारखे जॉबमध्ये प्रेशर, त्यानंतर लॉट मेनी विकार होणार तुम्हाला. सो फॉर दॅट रिझन ओनली फिजिकल फिटनेस विल सेव्ह यू फ्रॉम ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स. सो दॅट इज अ मेसेज टू द यंगस्टर्स. स्पोर्ट्स, हॅव गुड आयडल्स, शन ड्रग्स आणि कॉन्ट्रीब्यूट टू द नेशन. समीरजी, तुम्ही पुढच्या, आता तुमचं साधारणपणे तुम्ही हळूहळू 50शीच झाला आणि पुढच्या अजून कितीतरी वर्ष तुम्ही आहात. तुम्ही एक विजन ठेवलं आहे का सर, की एक पर्टिक्युलर एक विजन आहे माझं, की बाबा ह्या गोष्टी करायच्या आहेत, आणि त्या तुमचा, मला हे तर कळतं की देशप्रेम हे पहिलं आहे, पण तुमचं ओव्हरऑल तुम्ही सर पहिली गोष्ट म्हणजे पॉलिटिक्समध्ये येणार का? हा एक विषय आहे. आता हे बघा रोहनजी, आय डोंट मीन्स माय वर्ड. मला म्हणजे आय एम नॉट अ पॉलिटिशियन टू चेंज माय काइंड ऑफ बीटिंग राऊंड द बुश. मला खरंच माहित नाही पुढे काय होणार, कोणालाच माहित नाही काय होणार पुढे, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला पण माहित नाही उद्या काय होणार तुमच्या बरोबर. सो इन दिस सिच्युएशन आता तरी रुजू आहे सर्व्हिसमध्ये, सर्व्हिंग द नेशन. माहित नाही की पुढे काय होणार, बट येस, आय वुड लाईक टू बी इन पब्लिक सर्व्हिस आणि लोकांची सेवा करायची. आय फील सॅटिस्फॅक्शन बिकॉज ऑफ डुईंग दॅट. खेडोपाडी जाऊन, गावोगावी जाऊन लोकांमध्ये जागरूकता, नशामुक्ती करा. आय लाईक सर्व्हिंग द पीपल. सो पुढे काय होणार ते खरंच मला माहित नाही. देवान काय लिहिलंय भाग्यामध्ये, काय, आय रिअली डोंट नो अबाउट इट, काय करायचं आपल्याला. तर एक प्रश्न राहिला होता माझा, तो महत्त्वाचा आहे, की ड्रग्स ॲडिक्शन ही एका व्यक्तीची समस्या आहे, कुटुंबाची आहे, की समाजाची आहे? म्हणजे त्याचं कारण जर तुम्ही बघितलं ना, एक कारण होऊ शकत नाही त्यामध्ये. फक्त जर तुम्ही बघितलं पीर प्रेशर वगैरे, इट कॅन नॉट हॅपन लाईक दॅट. खूप सारे म्हणजे कारणं असतात त्यामध्ये. डिप्रेशन्स वगैरे असतात, घराची परिस्थिती असतात, ॲडव्हेंचरिझम असतात. कोणीतरी म्हणजे फॉर ॲडव्हेंचरिझम, फॉर किक, फॉर हाय, आय वॉन्ट टू व्हायोलेट दी लॉ. म्हणजे खूप सारे त्यामध्ये रिझन्स आहेत. सो वी कॅनॉट जस्ट जनरलाइज वन थिंग. सामाजिक, फॅमिली रिझन्स डेफिनेटली इट इज देअर. आई वडिलांचं भांडण आहे, फॉर एस्केपिझम वगैरे, फॉर कोणीतरी म्हणजे चांगले मार्क्स वगैरे भेटत नाही त्यांना. देर इज अ प्रेशर फ्रॉम दी पेरेंट्स रिगार्डिंग स्कोरिंग गुड मार्क्स. सो हाऊ टू कोप अप विथ द प्रेशर. रात्रीचं जागरण करायचं कसं करणार तुम्ही. सो लॉट मेनी प्रेशर्स, लॉट मेनी रिझन्स आर देअर फॉर ड्रग कन्झम्पशन. पण मग सर अशा वेळेस जेव्हा म्हणजे अशा ड्रग्स घेणाऱ्यांना जेव्हा पकडलं जातं, किंवा तर त्यांच्यावर कारवाई लगेच होते, की ती म्हणजे त्यांच्यावर कारवाई केली जाते, की कशा पद्धतीने त्यांना सांगितलं जातं आणि शिक्षा दिली जाते, समजावलं जातं सर?
त्यामध्ये ना व्हेरी गुड क्वेश्चन. त्यामध्ये ना रोहनजी देर इज अ प्रोव्हिजन इन NDPS ॲक्ट. ओके त्याला म्हणतात सेक्शन 64A. ओके त्यांना म्हणतात इम्युनिटी फ्रॉम प्रोसिक्युशन. जर कोणीतरी सापडलं तुमच्याकडे हू इज अ ड्रग कन्झ्युमर आणि फर्स्ट टाइम ऑफेन्स झालेला आहे त्याच्याकडून अँड ही इज अन एडिक्ट, तर ही कॅन अप्लाय बिफोर दी ऑनरेबल मॅजिस्ट्रेट, बिफोर दी ऑनरेबल जे काही कोर्ट असेल, सेशन्स कोर्ट वगैरे NDPS कोर्ट असेल, ही कॅन अप्लाय ॲज पर सेक्शन 64A. म्हणजे आफ्टर वॉट एव्हर लिगल प्रोसिडिंग्स, इन्व्हेस्टिगेशन, अरेस्ट, सर्च, सीजर जे काय झालं असेल, आफ्टर दॅट to save himself from immunity, he can undergo rehabilitation, he can become sober, he can apply for the court for immunity. कोर्टच्या मॉनिटरी अनुसार तो कुठल्या तरी रिहॅब सेंटरमध्ये ॲडमिशन घेणार. ही विल अंडरगो दी प्रोसेस, प्रोड्यूस दो सर्टिफिकेट, प्रोड्यूस हिज काइंड ऑफ सोबेरिटी बिफोर दी ऑनरेबल जज और दी मॅजिस्ट्रेट, and he can definitely get immunity from the prosecution and he can come back to the society. तरतूद आहे NDPS मध्ये. ओके सो आणि बाकीचं दुसरं म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट म्हटल्यावर जर तुम्ही बघितलं NDPS ॲक्ट किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, दे नेवर सी कन्झ्युमर लाईक अ क्रिमिनल मोस्ट ऑफ द टाइम. दे सी देम ॲज पीपल हू रिक्वायर हेल्प, ओके हू रिक्वायर मेडिकल हेल्प. त्याने क्रिमिनल वगैरे ते बघत नाही कुठलं तरी म्हणजे जर झालं तर. बट वेन NDPS ॲक्ट सेज इट इज प्रोहिबिटेड, सापडलं देन वी हॅव टू टेक ॲक्शन. ओके So there are chances by the law also for the person to be sober and come back to the society. सो तुम्ही खूप पोलिसांबरोबर काम करत असता, खूप सारी तुमच्या आजूबाजूला, पण खूप लोक सारखं म्हणतात की पोलीस यंत्रणा म्हणजे चिरीमिरीच्या वार हे करतं, पण तुमचा ऑब्वियस तुम्ही आज याच्यामध्ये आहात, पण तुमची सर काय अनुभव आहे पोलीस आणि म्हणजे अगदी हवालदारापासून ते अगदी PSI पर्यंत आणि वरपर्यंत, तर ते किती सपोर्टिव्ह असतात आणि किती सपोर्ट See करतात? on what I believe, जर कोणाला कंप्लेंट वगैरे करायची, NDPSची कंप्लेंट करायची, खूप लोकांची कंप्लेंट्स वगैरे असतात. लोकांची जेव्हा संवाद गाठतो मी तर त्यांच्याकडे खूप प्रश्न वगैरे असतात. सर आम्ही पोलिसांना इन्फॉर्मेशन, लॉ एन्फोर्समेंटला इन्फॉर्मेशन देतो, काही कारवाई वगैरे होत नाही. ते म्हणतात त्यांची म्हणजे ॲट सम पॉईंट ऑफ टाइम आय कॅनॉट कमेंट ऑन दोज काइंड ऑफ थिंग्स. राईट राईट पण खरं म्हटल्यावर जर कोणाला म्हणजे कंप्लेंट करायची आहे खरं, सो देर आर लॉट मेनी मेकॅनिझम ऑल्सो. अवेअरनेस कदाचित नसेल त्यांना, बट देर आर लॉट मेनी. आता तुम्हाला हेल्पलाईन वगैरे सांगितलेलं आहे. त्यानंतर ते इन्फॉर्मेशन मेल वगैरे पण करू शकतात, किपिंग देअर आयडेंटिटी सिक्रेट. ओके सो नॉट नेसेसरी यू हॅव टू रिव्हील युअर आयडेंटिटी. जर इन्फॉर्मेशन प्रॉपर असेल, जर वर्केबल असेल, 100% त्याच्यावरती कारवाई होणार. आणि दुसरं म्हटल्यावर व्हेरी इम्पॉर्टंटली, जर कोणाला असं वाटत असेल की खालच्या लेवलवर आमची कुठले तरी म्हणजे कॉग्निझन्स वगैरे घेत नाही, कोणी दक्षता वगैरे घेत नाही कुठल्या एजन्सीमध्ये, सो आय डोंट बिलीव्ह दॅट की एनी सिनियर ऑफिसर, म्हणजे कोणी IPS असेल, IRS ऑफिसर, माझ्या रँकचा कोणीतरी असेल, सो एनीबडी विल कीप क्वाइट ऑन दोज काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, सिनियर ऑफिसर्स. तर त्यांना लोकांना ही रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला असं वाटतं की खालच्या लेवलवर म्हणजे प्राधान्यता म्हणजे तुमच्या इन्फॉर्मेशनवर कोणी देत नाही, यू कॅन डेफिनेटली टेक अपॉइंटमेंट ऑफ दी झोनल DCPs ऑफ द पीपल हेडिंग दॅट एजन्सी अँड गो अँड मीट देम. आणि 100% त्याच्यावरती कारवाई होईल. दिस आय नो ॲटलिस्ट. राईट सर, आता काळ चेंज होतोय, सगळं टेक्नॉलॉजी, AI आलाय, या सगळ्या ह्याचा वापर तुम्ही ह्या गोष्टींचा, टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या ह्या कामामध्ये तुम्ही करता आहात? प्रोसेस सुरू झालेली आहे की याचा वापर करून? कारण की आता वेगळ्या पद्धतीचे अजून वेगळे गुन्हेगार बरोबर आहे. म्हणजे ते म्हणतात ना की आपल्यापेक्षा 5 फूट पुढे हे करतात. See, I would not go into the specifics, Rohanji, but lot many things are there which the law enforcement agencies are well equipped and well equipped to handle those things. जे काही टेक्नॉलॉजी वगैरे आहे, इंडिया, भारत राष्ट्र, वी आर ब्लेस्ड टू हॅव गुड टेक्नॉलॉजीज विथ अस अँड वी आर इक्विप्ड टू हँडल विथ दिस काइंड ऑफ थिंग्स. पण मात्र जे स्वरूप आहे क्राईमचं, ते मात्र बदललेलं आहे आता. तर तुम्ही आधी पण आपण डिस्कस केलेलं आहे. सो अर्लियर कसं होतं माहिती आहे की तुमच्या समोर शत्रू आहे, चेक नाका वगैरे लावलं, तुम्ही पिक्चरमध्ये जसं बघतात, ट्रक तुम्ही थांबवलं, त्यामध्ये गांजा सापडलं, तुम्हाला मोठा कंटेनर सापडलं. सो दोज थिंग्स आर हॅपनिंग बट व्हेरी रेअर. आत्ता काय होतो, कुरिअर मार्फत, पोस्टल मार्फत, त्यानंतर बार्जेस, हाय सीज वगैरे, आणि त्याची पेमेंट वगैरे कसं क्रिप्टोकरन्सी अनुषंगाने. त्यानंतर ऑर्डरिंग कसं, डार्क वेब, यू डाउनलोड टॉर सॉफ्टवेअर, त्यानंतर डार्क वेबमध्ये जा. डार्क वेब इन टुडेज टाइम इज अ डेंजर बेसिकली. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं, राईट फ्रॉम किडनीज, लिव्हर्स टू ड्रग्ज, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन डार्क वेब. आणि त्यानंतर बरेचसे हे पण असतात, एक्सचेंजेस वगैरे पण आहेत इन क्रिप्टोकरन्सी मार्केट्स,
वेअर KYC इज नॉट रिक्वायर्ड, फॉरेनची जे आहेत. राईट. सो अनॉनिमिटी इज द USP देअर. बरेचशा वेळी असं पण आम्हाला म्हणजे चॅलेंजेस आहेत, सेंडर इज अननोन, रिसिव्हर इज ऑल्सो अननोन. सो दीज थिंग्स आर व्हेरी मच चॅलेंजेबल. सो स्वरूप बदललेलं आहे अँड वी हॅव टू बी वेल इक्विप्ड टू फेस दिस काइंड ऑफ एनिमीज. ऍक्च्युली कारण की हा जो प्रकार आहे सर, की ज्याच्यामध्ये जे गुप्त आहे सगळ्याच गोष्टी, म्हणजे बरोबर सगळ्यात आहे. अननोन आहेत, आणि त्यातून Absolutely. आपण या बाहेर येणाऱ्या काळात तर टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी राहिलेली नाहीये. म्हणजे बरोबर तुमच्या इन्फॉर्मेशन पण त्यांना एका फोनवर बरोबर मिळू आहे. शकतात. सो दीज थिंग्स आर चेंजिंग. स्वरूप Yeah. वगैरे बदलतोय आणि त्यानंतर लॉट मेनी पीपल आर व्हेरी मच ऍक्टिव्ह इन दीज काइंड ऑफ थिंग्स ऑल्सो. राईट. सर, आमची माझी माणसा कार्यक्रम आहे, तर आमचे एक हल्लीच्या काळामध्ये लिखाण बंद झालंय. अच्छा. पण आम्ही एक 2 ओळी ज्या तुम्ही भारतातल्या तरुणांना किंवा लोकांना सांगू इच्छिता, एक 2 शब्दामध्ये तुम्ही लिहा, की तुमची एक ठेव आमच्याकडे राहील आणि एक अच्छा. स्वाक्षरी. जेवढी आम्हाला माणसं भेटून गेली त्यांची जी स्वाक्षरी आणि हे आहे, ते आम्ही कायम आमच्याकडे एक शिदोरी म्हणून राहील, की ह्या माणसाने भेटलो होतो आणि त्यांनी काहीतरी हे केलं. तर तुम्ही सर येस येस, ह्याच्यावर माझं लिहावं. तर एक ते सांगितलं तर लिहितो पण. Yes. खूप सुंदर सरांनी लिहिलंय, से नो टू ड्रग्स अँड यस टू लाईफ. वंदे वंदे मातरम. मातरम. समीर वानखडे. सो ग्रेट सर, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला Thank you, आम्हाला. रणजित. आणि Thank you. तुम्ही या 1 तासाभरामध्ये ज्या पद्धतीने आमच्या ड्रग्स या विषयावर चर्चा केली, आणि खूप लोकांची मागणी होती, समीर सरांना तुम्ही बोलवा, ड्रग्स या विषयावर त्यांचा अभ्यास आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळाली असतीलच, पण त्यानिमित्ताने सुरुवात तरी होईल. कारण की आमचा मोठो हाच आहे, की त्या दिशेने एक प्रवास करावा, की ॲटलिस्ट जी मुलं व्यसन कसं येतं आणि व्यसनाने दिश होतात, आणि नंतर मग त्याचा परिणाम कुटुंबावर, परिणामी समाजावर, परिणामी देशावर होतो. बरोबर वेगळ्या आहे. देशांमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतोच. सो थँक्स अ लॉट सर. थँक्यू रणजित. खूप प्लेजर. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू. तर हे होते समीर वानखडे सर, ज्यांनी आज पूर्ण 1 तासाच्या मुलाखतीमध्ये ड्रग्स कसे मिळतात, ते कुठून मिळतात, ते किती रुपयाला मिळतात, कोणाकडे मिळतात, ड्रग्सपासून कसं बाहेर पडता येऊ शकतं, ड्रग्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कुठल्या माध्यमातून आता ड्रग्स येत आहेत, पोलीस यंत्रणा त्याच्यावर कसं काम करते, फॉरेन्सिक्स त्याच्यावर काम कसं करतं, ते स्वतः त्यांचं डिपार्टमेंट काम कसं करतं, येणाऱ्या कुटुंबासाठी, तरुणांसाठी त्यांनी काही 4 गोष्टी सांगितल्यात. अशा असंख्य गोष्टी तुम्हाला पॉडकास्टमध्ये पाहायला, ऐकायला, बघायला मिळणार आहेत. तेव्हा हा संवेदनशील विषय ड्रग्स नक्की बघा. इसाब नीती बघत राहा, माझी माणसं बघत राहा, छपाघाटा बघत राहा. इसाब नीती सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटू नवीन विचाराबरोबर, नवीन व्यक्तीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.